तर मग त्या जागेवरती पूजा करतात. तर तिथे असतं ना की काही बिल्डरचे फ्लॅट तरी विकले नाही जात. कुठल्याही घराची दिशा कधी 15 डिग्रीनी जास्त असेल, कधी 20 डिग्रीनी जास्त असेल. घर थोडं तिरकं असतं, त्याला विदिशा वास्तू. की नॉर्थ ईस्ट कडे एंट्रन्स हे शुभ मानलं जातं आणि साऊथ वेस्ट कडे हे मोस्टली अशुभ मानलं जातं. हे खरं आहे का? वास्तुशास्त्र एवढं सायंटिफिक कुठलीच गोष्ट नाही. सायंटिफिक कुठली गोष्ट म्हणजे काय की जिथे प्रमाणाबरोबर सिद्धता होते. सायंटिफिक वास्तुशास्त्रामध्ये पूजन्यास म्हणून काहीतरी असतं. म्हणून वास्तूपेक्षा पण अगोदर आपण एक वास्तू पूजा करतो, वास्तू बदलण्यास. आज हमारे साथ है संतोष राठी सर, ओनर ऑफ आदित्य वास्तु, जो बताएंगे कैसे सही वास्तुशास्त्र से बदल सकती है आपकी लाइफ, मिल सकता है सक्सेस का सही रास्ता. तो चलो शुरू करते हैं एक पॉझिटिव्ह एनर्जी के साथ. नमस्कार सर, कसे आहात? नमस्कार, एकदम बरं आहे. चला सुरू करूयात पहिल्या प्रश्नापासून. तर आपण बघतो सर की मोस्टली जे वास्तुशास्त्र अकॉर्डिंग परफेक्टली बनवलेले घरं पण असतात, तर त्यामध्ये पण सुख नसतं. आणि काही काही घरं असं असतात की जिथे वास्तुशास्त्राच्या अकॉर्डिंग एवढं काही नसतं पण तिथे पण सुख असतं. तर असं का? खूपच सुंदर प्रश्न आपण विचारला, खूपच सुंदर. म्हणजे आतापर्यंत असा प्रश्न मला कोणीच विचारला नाही. आणि आम्ही जे नेमकं ऍस्ट्रो वास्तू करतो ते त्याच उद्देशातून करतो. जरी वास्तूचे नियम सर्वांना सारखे असले तरी एकाच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या बऱ्याच लोकांना त्यात विषमता आढळून येते. तर ते म्हणजे थोडक्यात कसं की वास्तूमध्ये सांगितलेलं आहे की नॉर्थ ईस्ट कडनं एंट्रन्स पाहिजे किंवा उत्तरेकडनं एंट्रन्स पाहिजे, पूर्वेकडनं एंट्रन्स पाहिजे, पण दक्षिणेकडनं एंट्रन्स नको, साऊथ वेस्ट कडनं एंट्रन्स नको. जरी आपण वास्तूचं परिपूर्ण घर केलं, म्हणजे नॉर्थ ईस्ट कडे देवघर केलं, साऊथ ईस्ट कडे किचन केलं आणि सगळ्या ठिकाणी एंट्रन्स करून योग्य ठिकाणी सगळं केलं, पण जो जातक तिथे राहतो त्याच्या कुंडलीत जर त्याचे नियम बरोबर विरुद्ध होत असतील तर त्या घरात त्याला 100% निगेटिव्ह परिणाम आढळणारच आढळणार. ओके. कारण की वास्तूचे नियम एकसारखे पण प्रत्येकाला ते वेगवेगळे लागू पडतात. त्यामुळे असं असतं. आणि बऱ्याचदा तुम्ही म्हणता की निगेटिव्ह गोष्टी झालेल्या आहेत वास्तूप्रमाणे. आता वास्तूप्रमाणे निगेटिव्ह गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे काय की जुन्या आपल्या ऋषी मुनींनी जे वास्तुशास्त्र सांगितलेलं आहे ते राजा वास्तू आहे. आणि आता तुम्ही जे ऐकून सांगताय की वास्तूप्रमाणे चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत ते प्रजा वास्तू तुम्ही ऐकताय. त्यामुळे तुम्हाला वाटतं की तिथं वास्तूप्रमाणे चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत की वास्तूप्रमाणे चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत तरी पण निगेटिव्ह परिणाम येतात. कारण की जे राजा वास्तू आहे ते आपल्यापर्यंत लोकांनी आणूच दिलं नाही. आपण सगळे तिथं प्रजा वास्तूमध्येच अडकतोय. कारण की जुनी लोक कसं होतात, ऋषी मुनी खूप सुंदर वास्तुशास्त्र दिलं होतं. पण मधला जो काळात काही लोकांनी नॉर्थ ईस्ट कडनंच एंट्रन्स पाहिजे, इथनंच एंट्रन्स पाहिजे, या दिशा वाईट आहे, साऊथ दिशा वाईट आहे, साऊथ ईस्ट दिशा वाईट आहे, हे उगीच पसरून टाकले. तर तसं काही नसतं. सगळ्या दिशा खूप चांगला परिणाम देतात. लक्ष्मी ही अष्टदिशांनी येत असते. फक्त त्या दिशांचं परस्पराचं नातं किती प्रेमाचं आणि किती सायंटिफिक आहे त्याच्यावर खूप जास्त महत्व दिलं पाहिजे. ओके सर, आता तुम्ही इथे ऍस्ट्रो वास्तू बोलले, राईट? ऍस्ट्रो वास्तू झालं, सायंटिफिक झालं. तर वास्तुशास्त्र हे सायंटिफिक याच्यावरती डिपेंड असतं असं ऐकलंय. तर इज इट राईट? वास्तुशास्त्र एवढं सायंटिफिक कुठलीच गोष्ट नाही. सायंटिफिक कुठली गोष्ट म्हणजे काय की जिथे प्रमाणाबरोबर सिद्धता होते. सायंटिफिक तर वास्तुशास्त्र हे पूर्ण गणितीय किंवा फिजिक्सचा अवलंब करून केलेलं सायन्स आहे. त्यात गणिताचा पूर्ण भाग आहे, फिजिक्सचा भाग आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टी एक पोटेन्शियल एनर्जी असते आणि त्याचं रूपांतर आपण कायनेटिक एनर्जी मध्ये करतो. त्याला म्हणजे वास्तुशास्त्र म्हणतात. म्हणजे ऊर्जा कधीच निर्माण केली जात नाही तर एका दुसऱ्या स्वरूपात आपण रूपांतर करतो. म्हणजे तुमच्या घरातील निगेटिव्ह जी ऊर्जा असते त्याचं आपण पॉझिटिव्ह ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. हे पूर्ण सायंटिफिक वेने आपण करतो. ओके सर, आपण बघतो की आपण पूजा वगैरे करतो सर्व काही. वास्तूच्या पूजा असते, त्यानंतर कशा ना कशा मागे काहीतरी पूजा असते, राईट? तर मग त्या पूजा
आणि सायंटिफिक रिझन काही मेळच नसतं खात ना. नाही, असं नाहीये. हे बघा, वास्तूच्या पूजा असतात एक वेगवेगळ्या. त्या तुम्ही कधी बघितल्यात का? आता आम्ही बऱ्याच इंडस्ट्रीयल मोठ्या मोठ्या पूजा करतो, बरेच मोठे बिझनेस कॉम्प्लेक्स असतात त्याच्या पूजा करतो, नवीन फ्लॅट बांधणारे असतात त्याच्या पूजा करतो तिथं, आणि बरेच फ्लॅट पूर्ण झाल्यावर पण तिथे लोकांच्या इथे जाऊन आपण पूजा करतो. आता कसं असतं की वास्तूत 45 देवता असतात, 45 देवता. वास्तूप्रमाणे त्या देवतांचं तिथं फिक्स लोकेशन असतं की त्या देवता तिथे थांबणार. पण जेव्हा आपण घर घेतो कुठलेही, तेव्हा नॉर्थ ही 0 डिग्रीवर आपल्याला मिळत नाही. कुठल्याही घराची दिशा कधी 15 डिग्रीनी जास्त असेल, कधी 20 डिग्रीनी जास्त असेल. घर थोडं तिरकं असतं, त्याला विदिशा वास्तू म्हणतो. अशामुळे काय होतं की त्या देवता त्या घराच्या बाहेर गेलेल्या असतात. त्या देवतांना पुनर्प्रस्थापित करून आपण वास्तुपूजा करत असतो, पुनर्प्रस्थापित करतो त्या सगळ्या देवतांना. आणि त्यात त्या देवतांचे वेगवेगळे मंत्र असतात, वेगवेगळे श्लोक असतात, त्यांच्या गोष्टी असतात, त्यांच्या भोग असतात. अशा सगळ्या आपण करतो. दुसरं, तुम्ही जेव्हा एखादी वास्तू घेता, जुनी असेल नवीन असेल, तिथं पूर्वीपासून काही काही वाईट गोष्टींची, कोणाचं निधन झालं असेल तिथे, कोण जनावर गेलं असेल, काय तिथे कोणाचं घातपात होण्याची शक्यता असते, किंवा आपण नजर लोकांवरनं काढतो, बऱ्याच आपल्या घरातनं पण नजर काढतो. त्या गोष्टी सगळे तिथे फेकून आलेल्या असतील, तर त्या गोष्टींची परत शुद्धता करणं खूप गरजेचं असतं. म्हणून वास्तूपेक्षा पण अगोदर आपण एक वास्तू पूजा करतो, वास्तू पदन्यास करतो, आणि त्यात वेगवेगळ्या 100-150 गोष्टी आपण वापरतो. त्यामुळे ते वास्तुशास्त्रातच मानलं गेलंय वास्तुपूजा म्हणजे. सर, मी ऐकलं वास्तुशास्त्रामध्ये पूजन्यास म्हणून काहीतरी असतं. पदन्यास, त्याचीच आता मी तुम्हाला माहिती दिली सगळी, की ते आपण वास्तू पूर्ण म्हणजे सुरुवात व्हायच्या अगोदर, वास्तूचं बांधकाम सुरू व्हायच्या बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये, बिल्डरांच्या ऑफिसेसमध्ये, नवीन बिल्डिंग बांधताना या सगळ्या गोष्टी आपण तिथे वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. हे करत असताना आपल्या बरोबर 35 ब्राह्मण असतात, 100-150 गोष्टी असतात, सोन्याच्या गोष्टी असतात, काही चांदीच्या गोष्टी असतात. त्याप्रमाणे आपण तिथे करतो. आपण नाभी म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्या वास्तूला अन्न पुरवठा जिथं होतो त्या नाभीचा वापर करतो. वेगवेगळ्या ठिकाणी कलर, एलिमेंट असा सगळा आपण वापर करतो. ओके सर, आता तुम्ही बोलले की बिल्डर्स वगैरेच्या पूजा करतात, राईट? तर मग त्या जागेवरती पूजा करतात, तर तिथे असतं ना की काही बिल्डरचे फ्लॅट तरीही विकले नाही जात, असं का होत असेल? नाही, जे बिल्डरच्या पूजा करतात त्यांच्याबद्दल असं खूप कमी प्रमाणात लक्ष आलंय. पण जनरल एक बिल्डर जे वास्तुशास्त्राला स्वतःच्या ऑफिसमध्ये किंवा स्वतःच्या घरामध्ये जे फॉलो करत नाही, त्यांना हार्डली 50-60% फ्लॅट्स विकले जातात. म्हणजे प्रॉफिट जिथं त्यांना मिळवायचं आहे ते फ्लॅट मात्र त्यांच्या घरात तसेच राहतात. त्यासाठी कुठल्याही बिल्डरनी वास्तुशास्त्राचा खूप योग्य प्रमाणे वापर केला पाहिजे, त्यांच्या कुंडलीप्रमाणे. म्हणजे त्यांच्या कुंडलीत त्या फ्लॅटचा सॅम्पल फ्लॅट कुठं असेल, त्या बिल्डिंगच्या कलर्स कुठे असतील, एंट्रन्स कुठं असेल, कुठली अमेनिटीज हा पार्ट कुठे ठेवायला पाहिजे, त्या बऱ्याच गोष्टी त्या त्यांच्या कुंडलीप्रमाणे ठरतात. की आणि त्याप्रमाणे आपण तिथं योग्य त्या गोष्टीचं प्रयोजन केलं की मग त्या टाउनशिपला खूप चांगली व्हॅल्यू येते. आणि तुम्ही बऱ्याचदा बघता की आता मुंबईत आपण करतो, अहमदाबाद मध्ये करतो, त्यांचे फ्लॅट बुकिंगलाच फुल होऊन जातात. कारण की आपण त्यांचा सॅम्पल फ्लॅटच अशा एका ठिकाणी बनवतो की तो फास्ट बघूनच लोक फुलून जातात. त्या बिल्डरला जी दिशा योग्य असेल त्या दिशेप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी तिथे करतो. सर, वास्तुशास्त्रामध्ये असं ऐकण्यात येतं की नॉर्थ ईस्ट कडे एंट्रन्स हे शुभ मानलं जातं आणि साऊथ वेस्ट कडे हे मोस्टली अशुभ मानलं जातं, हे खरं आहे का? हा, आता हे बऱ्याच लोकांनी मागच्या 4-5 वर्षात बरेच गैरसमज पसरवल्या. आता एंट्रन्स जर बघितलं तर कुठलीही दिशा शुभ आणि कुठलीही दिशा अशुभ नसते. लक्ष्मी अष्टदिशेने येत असते आणि ते प्रत्येकाच्या जातकाच्या कुंडलीप्रमाणे ठरतं. आता मागच्या 4-5 वर्षात साऊथ वेस्ट एंट्रीचे फ्लॅट हे बिलकुल लोक घेत नाही. तर हे अतिशय चुकीचं आहे. ज्यांच्या जन्मकुंडली राहू 3ऱ्या, 6व्या किंवा 11व्या स्थानी आहे, किंवा ते प्रोफेशननी CA, शेतकरी आहे, त्यांना साऊथ वेस्ट एंट्रन्स अतिशय चांगला ठरतो.
आणि ही लोक, माझ्या ओळखीची बरीच लोक अशी आहेत की साऊथ वेस्ट एंट्रन्स घर आहे, ऑफिस आहे, अर्बोपती खरबोपती लोक झालेली आहेत. त्यामुळे साऊथ वेस्ट एंट्रन्स नको, साऊथ ईस्ट एंट्रन्स नको, हे अतिशय चुकीचं आहे. वास्तुशास्त्रात असं कुठलंही प्रमाण नाही. सर अजून एक मिथ ऐकलंय, मिथ आहे काय आहे मला माहित नाही, बट ऐकलंय की नॉर्थ ईस्ट कडून वॉशरूम नको तर नाहीतर कॅन्सर होतो. हे पण अप्रोप्रिएट आहे का? आता नॉर्थ ईस्ट कडे वॉशरूम असेल तर कॅन्सर होतोच होतो असं मात्र बिलकुल नाही. ऍज अ वास्तुशास्त्रज्ञ आम्ही कधीही नॉर्थ ईस्टला वॉशरूमला प्राधान्य देणार नाही. पण जर चुकून एखाद्याचं असेल नॉर्थ ईस्टला वॉशरूम तर तिथे कॅन्सर होतोच होतो, हे काय जे पसरवलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. आपण कुठल्याही वेळेस काय करायला पाहिजे, कुठल्याही प्रॉब्लेम पेक्षा त्याचा सोल्युशनवर भर द्यायला पाहिजे. सोल्युशन किती महत्वाचं आहे. आपण प्रॉब्लेम मोठा बघतो, सोल्युशन बघत नाही. आता ते लोक करतात, उलट नॉर्थ ईस्ट कडे जे वॉशरूम असतं त्याच्यावर अजून हाईट म्हणजे ते एक निळी टेप लावतात. आता नॉर्थ ईस्टचा सगळ्यात शुभ कलर कुठला आहे तर निळा कलर. तिथे वॉशरूम हे चुकीचं आहे. मग तुम्ही जेव्हा विचारलं सुरुवातीला की सायंटिफिक आहे का वास्तुशास्त्रज्ञ, तर इथं सायन्स बघा कसं आपल्याला कामाला येऊ शकतं. नॉर्थ ईस्टला वॉशरूम असणं हे चुकीचं आहे. एखाद्या शुभ ठिकाणी वॉशरूम असणं हे चुकीचं आहे तर चुकीचं आहे. त्याला आपण -100 मार्क दिले. -100. नॉर्थ ईस्टचा शुभ कलर कुठला, ब्ल्यू कलर, तर त्याला आपण +100 मार्क दिले. जेव्हा आपण -100 नी +100 ला गुणतो तेव्हा आन्सर काय येतं, -10,000 येतं. -10,000 म्हणजे त्याचे वाईट परिणाम अजून वाढतात. ही चुकीची रेमेडी सगळ्याकडे सांगितली जाते. तर आपण असं करायला पाहिजे की तिथे जे -100 आहे त्याला -100 नीच गुणलं पाहिजे. म्हणजे त्याचा जो विरुद्ध कलर आहे तो येलो कलरची टेप तिथं लावायला पाहिजे. इथं ते सायंटिफिक उपयोग होतो. सर वास्तुशास्त्रासोबत तुम्ही कुंडली, न्यूमरोलॉजी किंवा टारो कार्ड याचा पण युज करता का? मी तेव्हाच बोललो ना की वास्तू हा सगळा आपण ऍस्ट्रो वास्तू म्हणजे कुंडली प्रमाणेच एखाद्याची वास्तू करतो. न्यूमरोलॉजीचा यात वापर खूप कमी असतो, कारण की न्यूमरोलॉजी आत्ता विकसित झालेली 1950-60 साली. तर आता तुमची बर्थ डेट काय, बर्थ डेट तुमची 13. ओके. आता 13 जी काय असेल 13 मे 1990 असेल, तर त्याच वर्षी त्याच दिवसात हजारो लोक जन्मलेली. मग अकॉर्डिंग टू न्यूमरोलॉजी काय येणार, सगळ्यांचे आन्सर एकच येणार ना. पण तसं नसतं. त्या कुंडलीलाच जास्त महत्वाचं असतं, कारण की ती वेळ असते त्यात तो ग्रह कुठे पडलाय, काय पडलाय, किती डिग्रीजवर पडलाय, कुठलं लग्न कुठलंय, त्याच्यावर बरंच अवलंबून असतं. म्हणून न्यूमरोलॉजीचा वापर फक्त एक आपण खूप थोड्या प्रमाणात करतो. पण टॅरो कार्डचा वापर मात्र आपण यात बराच करतो. तर टॅरो कार्ड म्हणजे माणसाचा सबकॉन्शियस माइंड, आणि माणसाच्या याच्यात 93% हे सबकॉन्शियस माइंड असतं, 9% हे कॉन्शियस माइंड असतं. तर याचा वापर मात्र आपण टॅरो कार्डचा वापर हे बराच करतो. पण टॅरो कार्ड ही काय पाश्चात्य संस्कृती नाहीये, ते खरं आपल्याला भारतीय पुरातन मधनच गेलेली संस्कृती. टॅरो कार्ड मध्ये बरेच कार्ड असतात, माहितीये का तुम्हाला? एक मॅजिशियन कार्ड असतं. हे मॅजिशियन कार्ड म्हणजे आपला विश्वकर्मा, म्हणजे तिथे जी मॅजिशियन कार्डवर पंचतत्व दिलेली आहे ती सगळी वास्तू मधलीच आहे. मॅजिशियन कार्ड मध्ये श्रीकृष्ण पण म्हणतो. आता जर हे मॅजिशियन कार्ड कोणाचं आलं तर तिथे आपण, आणि नंतर सूर्याचं कार्ड तर तिथे नंतर आपण नॉर्थ वेस्ट दिशेला एक रेमेडी करतो. अशा बऱ्याच गोष्टींचा आपण वास्तूमध्ये उपयोग करून घेतो. तर टॅरो कार्डचा मात्र आपण जर वापर करतो. सर आता आपण न्यूमरोलॉजी बद्दल बोललेलो, राईट? तर न्यूमरोलॉजी मध्ये 4 ज्यांचा मुलांक 4 किंवा 8 असतो, तर त्यांच्याबद्दल असं ऐकलंय की त्यांच्या लाईफ मध्ये खूप ऑब्स्टॅकल्स येतात आणि असं खूप ऐकलंय. तर हे खरं आहे का खोटं? अरे तुम्ही खूप डेअरिंग करताय असं खूप. तुम्हाला माहितीये का 4 नंबर कोणाचा आहे? नाही माहिती? नाही. बर, अमित शहा आहे जे भारताचे गृहमंत्री आहे, त्याचा नंबर 4. नरेंद्रजी मोदी भारताचे पंतप्रधान, त्यांचा नंबर 8 आहे. त्याच्या पूर्वीचे भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग,
त्यांचाही मुळांक 8 आहे. त्यांची बर्थ डेट 26 होती. नरेंद्र मोदींची 17 आहे. नंतर महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांचा सगळ्यांचं मुळांक 4 आहे. त्यामुळे हे तुम्ही जे ऐकलंय किंवा कोणीतरी पर्टिक्युलरली पसरवलंय त्याला कुठलीही व्हॅल्यू नाहीये. इलॉन मस्क यांनी स्वतःचं नाव यांचं 8 नंबर आहे. म्हणजे जगात जी महासत्ता बऱ्याच लोकांकडे आहे त्यांचे उलट 4 आणि 8 हे महत्वाचे नंबर मुळांक आहे. आता 4 नंबर म्हणजे काय राहू, तर सध्या कलयुगात सगळ्यात जास्त पैसे कुठला ग्रह देतो तर राहू देतो. सगळ्यात जास्त पैसे. आणखी कलियुगचा राजाच तो आहे. कलियुगात देवतांचं काही चालणार नाही, दानवांचंच चालणार आहे. 8 नंबरचा मालक कोण? शनी आहे. तर या सगळ्या देवतांचं, या सगळ्या म्हणजे ग्रहांचं आपल्यावर जरा शुभ प्रभाव 4 आणि 8 नी येतो. आता 4 आणि 8 हे ज्या ज्या एखाद्या इंडस्ट्रीत दोघं पार्टनर आहे तर ती इंडस्ट्री खूप प्रमाणाबाहेर चालते, भयंकर प्रमाणात. नवरा बायको 4 आणि 8 आहे तर त्यांची जोडी खूप चांगली जमते. तर उलट 4 आणि 8 सध्याच्या युगात खूप चांगले आहेत. आणि मी तर बऱ्याचदा बघतो की 4 नंबर आपण काहीतरी करून आणतो तिथे. आणखी आता सध्या तुम्ही मीडियाच्या व्यवसायात आहे तर तिथेही 4 नंबरनीच मीडिया बघितला जातो. 4 नंबर म्हणजे सगळं एक्सपान्शन, मीडिया. तुम्हाला मोठे पैसे पाहिजे असेल तर तो 4 नंबरवालेच म्हणजे 4 नंबरच देतात. आणि त्यासाठी उपाय पण आहेत बरेच आपल्याकडे, की जसं 4 नंबरवाल्यांनी पितळी हत्ती ठेवला घराच्या बाहेर तर त्याला खूप चांगला उपयोग होतो. पितळी हत्ती, फक्त त्यांची सोंड वर पाहिजे. कारण की पितळी हत्ती आणि सोंड वर म्हणजे राहू बरोबर बुधाचं पण येतं तिथे ऍप्लिकेशन येतं. 8 नंबरवाल्यांनी जर महाकालला गेले तर त्यांना बरंच यश येतं. दरवर्षी 8 नंबरवाल्यांनी महाकालला जावंच. तर हे 4 आणि 8 नंबर बद्दल आजपासून तुम्ही गैरसमजूत काढून टाका. सर, तुमच्याबद्दल ऐकलंय की तुम्ही मोस्टली लोकांच्या आर्थिक उन्नतीवरती फोकस करता, राईट? तर मग तुम्ही कसं करता आणि कसे हेल्प आउट करता त्यांना? हे तर खरं आहे. माझा कोर सेक्टर या व्यक्तीच्या पैशाच्या बाबतीत माझं मेन काम त्याच्यावरच आहे. तर आता कसं आहे की मी जेव्हा वास्तुशास्त्र शिकलो तेव्हा माझी परिस्थिती खूप खराब होती. मी स्वतः कर्जामध्ये होतो आणि त्या कर्जामधनं कसं बाहेर यायचं हा सगळा एक्सपिरियन्स मी माझ्यावर अगोदर केला. त्यामुळे मी प्रत्येक व्यक्तीची कुंडली पाहून त्याचं धनस्थान, त्याचं लाभस्थान, त्याचं सप्तम स्थान म्हणजे पैशासाठी जेवढी महत्वाची स्थानं आहेत, त्यांचं व्यापाराचं स्थान, या सगळ्या स्थानांवर कुठल्या राशीत आहे, त्याचा ग्रह कुठले बसलाय, त्या राशीची प्रत्येक दिशा असते. त्या दिशेप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या जातकांना वेगवेगळा सल्ला देतो. म्हणजे नवमांश कुंडली म्हणून तुम्ही ऐकली का? नाही. अतिसूक्ष्म कुंडली असते एक नवमांश कुंडली. त्या नवमांश कुंडलीचा आणि मूळ कुंडलीचा संबंध जोडून त्यांचे पैशाची तिजोरी कुठे ठेवायची किंवा तिथे एखाद्याचं पैसे मोजण्याचं मशीन कसं ठेवायचं, आपण या बऱ्याच गोष्टी आपण त्यात करतो. नंतर प्रत्येक कुंडली त्याची एक इष्ट देवता असते किंवा प्रत्येक कुंडलीत त्याचा चहेता म्हणजे एक देवता असते. त्यांचा आवडता वृक्ष असतो, आवडता पक्षी असतो. जर एखाद्या कुंडलीत त्यांचा आवडता म्हणजे त्याला परिणाम देणारा पक्षी गरुड असेल तर त्या गरुडाचं कुठे त्यांनी ठेवायचं, या सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन करून आपण त्यांना रिझल्ट देत असतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपण त्यांच्या कुंडलीद्वारे त्यांच्या वास्तूत परिणाम करत असतो. ओके सर, आता बिल्डर्स, ठीक आहे, बिल्डर्स बद्दल आपण खूप ऐकतो की वास्तुशास्त्र केलं पाहिजे. तर हे किती पटीने इम्पॉर्टंट आहे की त्यांनी वास्तुशास्त्र केलंच पाहिजे? बिल्डरनी लोकांसाठी तर वास्तुशास्त्र केलं पाहिजे, पण सगळ्यात महत्वाचं त्यांनी स्वतःची जी टाउनशिप ते करतात त्याचा फास्ट सेल होण्यासाठी तर वास्तुशास्त्र केलंच पाहिजे. कारण की त्याच्यावरनच त्यांनी सेल म्हणजे त्यांची एक फ्लॅट असतो, सॅम्पल फ्लॅट, तो कुठल्या दिशेला ठेवायचा, त्यांनी सेलची माणसं कुठे ठेवायची, परचेसची माणसं कुठे ठेवायची, प्लॅनिंग करणारी माणसं कुठे ठेवायची, सेल करताना कुठल्या कलर्स कॉम्बिनेशनचा यूज करायचा, मीडियामध्ये काय करायचं, या बऱ्याच गोष्टी ठरतात. आणि त्यानुसार त्यांचं जर फ्लॅट जास्त विकले गेले तर त्यांचा उपयोग आहे. नाही तर बऱ्याच बिल्डर्सना काय होतो की 60% फ्लॅट विकले जातात आणि जे प्रॉफिटचा पार्ट असतो तो त्यांच्या घरातच राहतो.
तर त्यांना सक्सेस होण्यासाठी इव्हन त्यांच्या अम्युनिटीज असतात, स्विमिंग टँक पासून बाकी सगळ्या गोष्टी त्या कुठं ठेवायच्या, या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. सर, आपण 7 हॉर्सेसचा फोटो आपल्या घरात ठेवतो किंवा मोस्टली लोकांचं असं मान्यता आहे की ठेवायला पाहिजे, लाभ भेटतो. तर अशा कुठल्या कुठल्या प्राण्यांचा फोटो आपण ठेवायला पाहिजे? 7 हॉर्स फोटो आपण ठेवतो तो खूप अगोदरपासूनच ठेवतो. पण सध्या प्रत्येकाच्या कुंडलीप्रमाणे वेगवेगळे प्राणी असतात. जसं की नॉर्थ वेस्ट दिशेत म्हणजे वृषभ राशीत द्वारिक देवतेचा, द्वारिक देवता म्हणजे कोण? बैल. जसा नंदी होता त्यालाच द्वारिक देवता म्हणतात. नंदीचा फोटो म्हणजे बैलाचा फोटो जसं अमिताभ बच्चन साहेबांनी ठेवलाय त्यांच्या घरी, त्यांच्यानंतरच त्यांची नेत्रदीपक प्रगती झाली. सध्या आपण बैलाला काय पुजतो का नाही पुजत, ते चुकीचं एकदम. गायीप्रमाणे आपण बैलाची म्हणजे नंदीची पण तेवढीच पूजा केली पाहिजे. आणि ज्यांच्या कुंडलीत सूट होतो अशा वेगवेगळे प्राणी असतात. हे बैलाचा एक प्रकार झाला. काही लोकांना आपण ज्यांचा केतू ग्रह खूप स्ट्रॉंग असतो, त्यांनी कुत्रा हा त्यांचा एक द्योतक आहे, त्यांचे पण फोटो आपण तिथे ठेवायला देतो. सर, आजकालची जनरेशन तुम्हाला माहितीच आहे, हे वास्तुशास्त्रावर देवावरती पण एवढा विश्वास नाही ठेवत. तर मग त्यांनी वास्तुशास्त्र केलं पाहिजे का? या सर्व गोष्टींमध्ये घडलं पाहिजे का? आता आजकालची जनरेशन जी तुम्ही म्हणताय, हळूहळू सगळे लोक वास्तूकडे येतातच आहे. पण आता जनरल आपण न्यूमरॉलॉजी करतो किंवा टॅरो कार्ड करतो, बाहेरचे पाश्चात्य संस्कृती असं म्हणतात. पण याचा मूळ बेस कुठे? मूळ बेस हा वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रच आहे. त्यामुळे आपण मूळ संस्कृतीला सोडून बाहेरच्या संस्कृतीत आता ज्याचा उगम झालाय ते करण्यापेक्षा आपलं मूळ जे आहे तर त्यातच त्यांचं सुखाचं बरंच गमक आहे, त्यांची प्रगतीची दिशा आहे. आणि हा सगळा सायंटिफिक प्रकार आहे ना, त्यामुळे त्यांनी मानलंच गेलं पाहिजे. इव्हन लग्न करताना आपण गुण मिलन करतो, ते पण योग्य आहे का? तर ते आता जनरल एक सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला लग्न गुण मिळवून देतात आणि म्हणतात हे लग्न योग्य नाहीये, हे लग्न योग्य आहे. पण तसं खरं काही नसतं. तुमची जर कुंडली मनोमिलन करताना नवमांश कुंडली ही खूप महत्वाची असते आणि त्याप्रमाणे आपण पुढे गोष्टी केल्या पाहिजे. सर, आता तुम्ही बोलले की लग्न कुंडली आणि सो, तर जर गुण जुळले नाहीत तर मग लग्न करायला पाहिजे का त्या लोकांनी? तर तेच मी तुम्हाला आता सांगत होतो की गुण जुळले नाही तरी पण बऱ्याच लोकांना आम्ही सल्ला देतो की तुम्ही लग्न करू शकता. कारण की त्यांची नवमांश कुंडली खूप महत्वाची असते. नवमांश कुंडली ज्याला अतिसूक्ष्म कुंडली म्हणतो, त्या कुंडलीच्या 1/9 पार्ट असतो तो नवमांश कुंडली. तर त्या नवमांश कुंडलीमध्ये एखाद्या मुलीचं लग्नस्थान आणि दुसऱ्या मुलाचं सप्तम स्थान याचं जर आपापसात मेळ देणारे ग्रह बसले तर त्यांनी 100% लग्न केलंच पाहिजे. आता बरीच लोक असं म्हणतात त्यांचे गुण जुळत नाहीये, माझ्याकडनं जोधपूर, हैदराबाद इथनं अशा बऱ्याच केसेस येतात, इथं गुण जुळत नाहीये म्हणून आम्ही नाही करावं का? पण मी त्यांचं नवमांश कुंडली बघून म्हणतो लग्न करायला पाहिजे. बरेच असे लव्ह मॅरेज पण वाले लोक येतात की आता आमचं प्रेम झालंय बरं आणि आता आम्ही हे गुण कमी जुळतायत. तर माझा तर त्यांना नेहमी असाच सल्ला असतो की खऱ्या प्रेमाला कधीच वार्धक्य येत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. जेव्हा तुम्ही प्रेम करताना विचार नाही केला तर आता कुंडली बघून काय उपयोग? म्हणजे उपयोगपेक्षा कुंडली बघूच नका. तुम्ही प्रेम करताय ना, तुम्ही आरामात लग्न करा, नेहमी यश तुम्हाला मिळेलच. सर, नवमांश कुंडली आणि ही नॉर्मल कुंडली जी असते ही वेगळी वेगळी असते का? आपल्या कुंडलीचा एक नवमांश भाग म्हणजे आपल्या कुंडलीची तिच्या 30 अंशावर असते, तिला 30 आपण 9 भागतो, ती नवमांश कुंडली. ओके. सर, नवमांश कुंडली ही सर्वात मेन असतं की? आम्ही मानतो, मी ज्या सायन्सचा अभ्यास करतोय त्यात नवमांश कुंडलीला अनन्यसाधारण मानतो. म्हणजे माझा सगळा बेस नवमांश कुंडलीवर असतो, केपी कुंडलीवर असतो, सगळ्या प्रकारे अष्टक वर्ग असतो. या सगळ्या शास्त्राचा अभ्यास करून आपण कुठल्याही पर्सनचं जातकाचं वास्तुशास्त्रज्ञ करतो. ओके. म्हणजे तुमचं मेन फोकस असतं नवमांश कुंडलीवर. राईट. तुम्ही इंडस्ट्रियल पूजा करतात, मोठ्या मोठ्या पूजा करतात, ते नेमकं काय आहे? आता हे बघा, मोठ्या मोठ्या इंडस्ट्री असतील, एखादा बिल्डर असेल किंवा एखादा फ्लॅट पण असेल, लहान मोठ्या आम्ही सगळ्याच पूजा करतो. महत्वाचं काय असतं की वास्तूच्या अगोदरची पण ती एक वास्तूच असते. आपण एखादा प्लॉट घेतो, इंडस्ट्रियल प्लॉट घेतो, रेसिडेन्शियल प्लॉट घेतो, तो मोठी वसाहत करतो, तर तो प्लॉट आपल्याला माहित नसतं
की तिथे काही चुकून वेगवेगळे प्रकार झालेले असू शकतात. आपण बऱ्याच घरात लोक नजर दोष काढतात, त्या गोष्टी तिथे टाकलेल्या असू शकतात. कोणाचा तिथं अकाली मृत्यू झालेला असू शकतो, कोणाची काही दुर्घटना झालेली असू शकते, एखाद्या प्राण्याचा जीव तिथे गेलेला असतो. त्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी तिथे साचलेल्या असतात. तर त्या एकतर आपल्याला दूर करण्यासाठी ते एक गोष्ट करतो. आणि बऱ्याचदा काय असतं, एखादी वास्तू तिरकी झाली, 0 डिग्री नॉर्थ नसेल मिळाली, तर आपल्या वास्तूमधल्या 45 देवतांपैकी बऱ्याच देवता तिथं बाहेर गेलेल्या असतात आणि राहिलेल्या देवतांचं तिथं प्राबल्य जास्त झालेलं असतं. तर त्यांना पुनर्प्रस्थापित करण्यासाठी ती एक खूप वेगळी मोठी प्रोसेस असते. तिथं आपण 35 ब्राह्मण, आपण आमच्या बरोबर 35 ब्राह्मण असतात. प्रत्येक देवताचं वेगवेगळं भोग असतात, वेगवेगळं सामान असतं. तिथे ब्रह्मस्थान प्लेट पण 9 ब्रह्मस्थान प्लेट असतात. बऱ्याच गोष्टी असतात, सोन्याच्या असतात, चांदीच्या असतात. बरेच आपण क्रिस्टल यूज करतो, बरेच वेगवेगळे स्टोन्स यूज करतो, रुद्राक्ष यूज करतो. आणि तिथं ती एकदम अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी अशी आपण निर्माण करतो. नंतर त्याच वेळी आपण उमरा पूजन पण करून घेतो आणि तिथं सोन्याचा वास्तुपुरुष आपण तेव्हाच प्रस्थापित करतो. त्या सोन्याचा वास्तुपुरुष प्रस्थापित केल्यानंतरच तिथे 45 देवतांचा वास येतो आणि मग पुढे त्याचं आपण बांधकाम करायला सांगतो. म्हणजे त्या जागेचं शुद्धीकरण होतं आणि आपल्याला पुढे फास्ट ती जागा पूर्ण होतं बांधकाम आणि बऱ्याच गोष्टी पुढे चांगलं होतं. पण सर, आम्ही तुमच्याबद्दल तरी असं ऐकलेलं आहे की तुम्ही फीस खूप जास्त घेतात, तर मग ते सामान्य नागरिकाला कसं जमेल? सामान्य नागरिकांचं बघा, जो काही अडचणीत असेल एखाद्याचं, तर आम्ही फीच्या बाबतीत पण बरंच कन्सिडर करतो. पण जनरल अशी बरीच उदाहरणं झालेली आहेत की ज्यांची द्यायची कॅपॅसिटी पण आहे आणि ते उगीच टाळमटाळ करतात. किंवा असं आम्हाला बऱ्याचदा सांगितलं, ते तर आम्ही क्लायंट सगळे 3 वर्षापूर्वीच बंद केली की तुम्ही आम्हाला 10 करोडचा फायदा करून द्या, मग आम्ही तुम्हाला 2 करोड रुपये देऊ. म्हणलं काही गरज नाही आम्हाला, म्हणजे तसं काम आम्ही करतच नाही. आता फीज जास्त घ्यायचं, पण आमची पण काही आयुष्यात उद्दिष्ट आहेत. आता तुम्ही दशमहाविद्या ऐकली असतील, ही बगलामुखी एक असते, तारापीठची एक असते, कलकत्त्याची कालिमा असते, त्रिपुरा सुंदरी असते. अशा सगळ्या दशमहाविद्यांसाठी लोकांना बऱ्याच ठिकाणी जावं लागतं. म्हणजे कुठं मध्य प्रदेशात जावं लागतं, कलकत्त्याला जावं लागतं. तर आमचा पानशेतला माझी एक खूप मोठी जागा आहे. तर या फीजच्या माध्यमातून मी तिथे काम स्टार्ट केलंय. अशा दशमहाविद्यांची आराधना करून तिथे आम्ही दशमहाविद्याचं देऊळ निर्माण करतोय. तर आपल्या इथल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना सगळ्या पूजा तिथे करता येईल. आम्ही एक तसं काम नुसतं फीज घेत नाहीयेत, आम्ही ते काम पण तिथं करतोय. सर, खूप आभारी आहे की तुम्ही एवढा महत्वपूर्ण टाइम आम्हाला दिला आणि रिअली थँक्यू की तुम्ही आम्हाला एवढं महत्वपूर्ण ज्ञान दिलंय याबद्दल. सर्व जे वास्तुशास्त्राबद्दल नॉर्मल लोकांना, आमच्या ऑडियन्सला आणि आम्हाला पण माहिती नव्हतं. रिअली थँक्यू. धन्यवाद.